Good afternoon, students. Today we are going to see our next point, that is biotechnological products. Okay, biotechnological products. Now, what is meant by biotechnological products? The products that are genetically engineered are known as biotechnological products. इथे लक्षात, द प्रॉडक्ट्स म्हणजे असे प्रॉडक्ट्स जे जेनेटिकली इंजिनियर्ड आहेत, म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत, त्यांना बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट्स असं म्हटलेलं. ओके, आणि त्यातला पहिला प्रॉडक्ट आहे तो आपला इन्सुलिन. ओके, आर नेक्स्ट फर्स्ट बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट इज इन्सुलिन. ओके ओके द इन्सुलिन was first observed by Sharpie Schaefer. Okay, Sharpie Schaefer first observed that diabetes is caused by failure of the islets of pancreas to secrete insulin. Okay, म्हणजे शार्पी शेफर हे सायंटिस्ट आहेत. ओके, सायंटिस्टचं नाव आहे शार्पी शेफर. फर्स्ट ऑब्झर्व, त्यांच्या असं लक्षात आले की डायबिटीज हे इन्सुलिन सिक्रेट झालेलं नसल्यामुळे होणारा डिसीज आहे. ओके, आणि हे इन्सुलिन सिक्रेट कुठे होतात? आयलेट्स ऑफ पॅनक्रियाजमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सेकंड इयरमध्ये हिस्टॉलॉजी ऑफ पॅनक्रियाज स्टडी केलेला आहे. पॅनक्रियाजचे दोन पोर्शन्स आहेत, एक्झोक्राईन पोर्शन आणि एंडोक्राईन पोर्शन. एक्झोक्राईन पोर्शनमध्ये एन्झायमॅटिक ज्यूस तयार होतो, दॅट इज पॅनक्रियाटिक एन्झाईम तयार होतात, आणि एंडोक्राईनमध्ये हार्मोन सिक्रेट होतात अँड दॅट इज नोन ॲज इन्सुलिन. ओके, मग त्याला आयलेट्स ऑफ पॅनक्रियाजमध्ये हे इन्सुलिन सिक्रेट होतो, आणि ज्यावेळेस हे इन्सुलिन सिक्रेट होत नाही त्यावेळेस डायबिटीज हा डिसीज होतो. हे शार्पी शेफरच्या फर्स्ट लक्षात आलेलं आहे. ओके, insulin is secreted by the beta cells of islets of Langerhans of pancreas. ओके, तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्सुलिन हा आयलेट्स ऑफ पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट होतो. म्हणजे हे आयलेट्समध्ये पॅनक्रियाजमध्ये पॅनक्रियाच्या एंडोक्राईन पोर्शनमध्ये 3 प्रकारचे सेल्स आहेत. सगळ्यांना माहिती आहे, अल्फा सेल्स, बीटा सेल्स आणि गॅमा सेल्स. ओके, अल्फा, बीटा आणि गॅमा सेल्स असे 3 प्रकारचे सेल्स आहेत. त्यापैकी बीटा सेल्सपासून इन्सुलिन हा सिक्रेट होतो, तयार होतो. ओके, आणि हे कुठे आहेत? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाजमध्ये. आता आयलेट्स ऑफ, इथं आयलेट्स ऑफ पॅनक्रियाज म्हटलेलं आहे आणि इथं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज. असं का? तर लँगरहॅन्स ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट. ओके, लँगरहॅन्स हा फर्स्ट सायंटिस्ट आहे जो पॅनक्रियाजमध्ये आयलेट्स प्रेझेंट आहेत हे शोधून काढलेले आहे. आयलेट म्हणजे काय? जसं आपण आयलँड म्हणतो की नाही, म्हणजेच काय की जमिनीचा एक तुकडा की ज्याच्या चारी बाजूनी समुद्र किंवा पाण्याने वेढलेला आहे, त्याला आपण आयलँड असं म्हणतो, बरोबर आहे. मग हे आयलेट्स म्हणजे काय की पॅनक्रियाचे सेल्स, त्या सेल्समध्ये असे काही अल्फा, बीटा, गॅमा सेल्स आहेत जे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यापासून असे आयलेट्स तयार झालेले आहेत, म्हणून त्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज असं म्हटलेलं आहे. आयलेट्स कुठे आहेत? पॅनक्रियाजमध्ये आहेत. मग कुणी शोध काढला आहे? लँगरहॅन्स ह्या सायंटिस्टने, म्हणून त्याला त्या आयलेट्सला लँगरहॅन्सचं नाव दिलेलं आहे. ओके, म्हणून त्याला आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज असं म्हणतो. Okay, and this insulin is secreted by the beta cells of the islets of Langerhans of pancreas. Okay, earlier insulin used for diabetes extracted from pancreas of cattle and pigs. म्हणजे ज्यावेळेस डायबिटीज झालेलं आहे असं समजलं त्यावेळेस, म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायचे ते कॅटल आणि पिग्स म्हणजे डुक्कर, कॅटल्स म्हणजे शेळी, मेंढी जे पाळीव प्राणी आहेत ते. ओके, त्यांच्या पॅनक्रियाजपासून इन्सुलिन तयार केलं जायचं. ओके, आणि हा इन्सुलिन म्हणजे कॅटल आणि पिगच्या पॅनक्रियाजपासून तयार केलेला जो इन्सुलिन आहे, त्या इन्सुलिन डायबिटीज पेशंटला औषध म्हणून दिलं जायचं. ओके, बट
दिस इन्सुलिन इज डिफरंट फ्रॉम ह्युमन इन्सुलिन. ओके, म्हणजेच काय आहे की कॅटल आणि पिगच्या पॅनक्रियाजपासून जो इन्सुलिन तयार केलं जायचं तो इन्सुलिन ह्युमन इन्सुलिनपेक्षा डिफरंट होता. अँड ब्रिंग्स अबाउट सम अनडिझायरेबल साईड इफेक्ट्स सच ॲज ॲलर्जी. ओके, म्हणजे ज्या वेळेस हा पिग आणि कॅटलच्या पॅनक्रियाजपासून तयार केलेला इन्सुलिन ह्युमन डायबेटिक पेशंटला दिलं जायचं त्यावेळेस त्यांना त्याचे साईड इफेक्ट्स व्हायचे. फॉर एक्झाम्पल ॲलर्जीसारखे साईड इफेक्ट्स त्यांना दिसून यायचे. ओके, पण आता स्ट्रक्चर ऑफ इन्सुलिन पाहूयात. इन्सुलिन कसा आहे तो. ओके, ह्युमन इन्सुलिन इज मेड अप ऑफ 51 अमायनो ॲसिड्स अरेंज्ड इन 2 पॉलीपेप्टाइड चेन्स. पॉलीपेप्टाइड चेन A अँड B. ओके, ह्युमन इन्सुलिनमध्ये 51 अमायनो ॲसिड्स आहेत. मग हे 51 अमायनो ॲसिड्स कसे आहेत ते 2 रोजमध्ये पॉलीपेप्टाइड चेन्समध्ये अरेंज्ड झालेले आहेत. चेन A आणि चेन B. चेन A मध्ये 21 अमायनो ॲसिड्स आणि चेन B मध्ये 30 अमायनो ॲसिड्स. ओके, ह्युमन इन्सुलिन इज मेड अप ऑफ 51 अमायनो ॲसिड्स अरेंज्ड इन 2 पॉलीपेप्टाइड चेन्स. Chain A contains 21 amino acids and chain B contains 30 amino acids. Okay. The 2 polypeptide chains are interconnected by 2 disulfide bridges. म्हणजे हे जे A आणि B चेन आहेत, 2 पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत, these are interconnected. म्हणजे हे एकमेकांना कनेक्टेड आहेत. कसे? डायसल्फाइड ब्रिज और SS लिंकेज असं म्हटलेलं आहे. ओके, अँड SS लिंकेज ऑल्सो ऑकर्स इन A चेन. फक्त A चेनमध्ये सुद्धा हा SS लिंकेज आहे, SS ब्रिज आहे. ओके, त्याचा आपण डायग्राम बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. दिस इज चेन A. ओके, अँड कंटेन्स, मी हे कलरमध्ये दिलेले आहेत अमायनो ॲसिड्स. चेन A मध्ये किती अमायनो ॲसिड्सवर किती सांगितलेले आहेत? 21 आणि B मध्ये किती आहेत? 30. ओके, दिस इज चेन A. ओके, चेन A contains 21 amino acids and this one is chain B. It contains 30 amino acids. Total 51 amino acids. Okay, this is the structure of insulin. Okay, म्हणजेच काय? इन्सुलिन इज मेड अप ऑफ 2 पॉलीपेप्टाइड चेन्स ऑफ टोटल 51 अमायनो ॲसिड्स. चेन A अँड चेन B. चेन A कंटेन्स 21 अमायनो ॲसिड्स, चेन B कंटेन्स 30 अमायनो ॲसिड्स. ओके, तर हे जे अमायनो ॲसिड्स आहेत हे SS लिंकेजनी कनेक्टेड आहेत, इंटरकनेक्टेड बाय डायसल्फाइड ब्रिज. आणि फक्त A चेनमध्ये सुद्धा डायसल्फाइड लिंकेज आहे. म्हणजे हे 2 सेल्स अमायनो ॲसिड्स पण डायसल्फाइड लिंकेजनी कनेक्टेड आहेत. तर कसं कनेक्टेड आहेत? हा अमायनो ॲसिड वेगळा आहे, सेकंड नंबरला वेगळा आहे, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 असे नंबर्स दिलेले आहेत. ओके, आता हे मी इथं कलर पेन्सिल्स वापरलेले आहेत. जे सेम कलरचे आहेत ते सेम अमायनो ॲसिड्स आहेत. ओके, now first, 5th, 11th, 20th हे सेम अमायनो ॲसिड्स आहेत. ओके, ह्याच्यावर सुद्धा 3rd, 7th, 10th, 17, 20, 28 हे सेम अमायनो ॲसिड्स आहेत. हे जे कलर्स आहेत ते कलर हे सेम आहेत. आता SS लिंकेज कसा आहे? चेन A मधला 7वा अमायनो ॲसिड आणि चेन B मधला 10वा अमायनो ॲसिड हे सेम अमायनो ॲसिड्स आहेत. ओके, नाउ दीज आर इंटरकनेक्टेड बाय डायसल्फाइड ब्रिज. ओके, तसेच याप्रमाणे इथं दाखवलेले आहे. इथं 20th अमायनो ॲसिड आणि इथला 20th अमायनो ॲसिड. दीज आर सेम अमायनो ॲसिड्स अँड दीज आर इंटरकनेक्टेड बाय डायसल्फाइड लिंकेज. ओके, इथं लक्षात. This is the structure of amino acid. Sorry, this is the structure of insulin.
Now, the hormone insulin develops from a storage product called proinsulin. ओके, आता इथं हार्मोन इन्सुलिन म्हटलेलं आहे. हार्मोन का म्हटलेलं आहे? कारण हे एंडोक्राइन पोर्शन किंवा पार्ट ऑफ पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट होतो. ओके, म्हणून त्याला आपण हार्मोन म्हटलेलं आहे. आणि हा हार्मोन कसा तयार होतो की डेव्हलप्स फ्रॉम स्टोरेज प्रॉडक्ट कॉल्ड प्रोइन्सुलिन. इन्सुलिन तयार व्हायच्या अगोदरचा जो प्रॉडक्ट आहे त्याला प्रोइन्सुलिन म्हटलेलं आहे. ओके, अँड दिस प्रोइन्सुलिन हॅव 3 चेन्स. ओके, आपण इन्सुलिनमध्ये 2 चेन्स आहेत म्हणून सांगितले, चेन ए आणि चेन बी, पण प्रोइन्सुलिनमध्ये 3 चेन्स आहेत. ओके, दिस प्रोइन्सुलिन हॅव 3 चेन्स ए, बी अँड सी. एमध्ये 21 अमायनो ॲसिड्स, बीमध्ये 30 अमायनो ॲसिड्स आणि सीमध्ये 33 अमायनो ॲसिड्स. ओके, बट ॲक्च्युअल इन्सुलिन ज्यावेळेस तयार होतो फक्त हे 2च पॉलिपेप्टाईड चेन्स राहतात. हा सी चेन जो आहे तो रिमूव्ह प्रायर टू इन्सुलिन फॉर्मेशन. म्हणजे काय की हा जो थर्ड चेन आहे प्रो इन्सुलिनमध्ये प्रेझेंट असलेला, हा जो थर्ड पॉलिपेप्टाईड चेन आहे त्याच्यात 33 अमायनो ॲसिड आहेत. हा काय झालं, रिमूव्ह केला जातो. कधी? इन्सुलिन तयार व्हायच्या अगोदर. इट रिमूव्स प्रायर टू इन्सुलिन फॉर्मेशन. ओके, आता ॲक्च्युअली इन्सुलिन कसा तयार होतो हे आपण बघूया. हाऊ इन्सुलिन इज सिंथेसाइज्ड बाय जेनेटिकली इंजिनियर्ड, म्हणजे आर्टिफिशियली कसं तयार केलं जातं ते आपण पाहूया. ओके, in humans the gene for insulin synthesis is located on chromosome number 11. आता आपल्याकडे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत माहिती आहे. ओके, त्यापैकी 22 पेअर्स ऑटोझोम्स आहेत. ओके, ऑटोझोम्स म्हणजे जे जेनेटिकली हेरिडिटी असेल, जे पेरेंट्स टू ऑफस्प्रिंगमध्ये येणारे, 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन पास ऑन होणारे. आणि एक पेअर जो आहे 23rd पेअर हा सेक्स क्रोमोझोम्स आहे, आयदर XX और XY. इन फिमेल XX, इन मेल XY, असे टोटल 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. आता ह्या 22 ऑटोझोम्सपैकी जो 11वा क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये हे इन्सुलिन तयार व्हायचे जीन्स प्रेझेंट असतात. ओके, द जीन फॉर इन्सुलिन सिंथेसिस इज लोकेटेड ऑन क्रोमोझोम नंबर 11. आले लक्षात? नेक्स्ट, इन 1983 एली लिली, ओके, इट इज ॲन अमेरिकन कंपनी आहे. ओके, कधी? इन 1983 एली लिली, ॲन अमेरिकन कंपनी, फर्स्ट प्रिपेअर्ड 2 DNA सिक्वेन्सेस corresponding to A and B chains of human insulin. ओके, एक अमेरिकन कंपनी आहे एली लिली नावाची. ओके, 1993 साली त्यांनी 2 DNA सिक्वेन्सेस तयार केलेत. पण कसे की ते ह्युमन इन्सुलिनच्या ए आणि बी चेन्सशी करस्पॉन्डिंग आहेत, त्याच्यासारखे आहेत. ओके, अँड इंट्रोड्यूस्ड देम इन प्लाझमिड्स ऑफ ई कोली टू प्रोड्यूस इन्सुलिन चेन. ओके, इथे लक्षात, म्हणजे हे जे DNA सिक्वेन्स तयार केलेले आहेत दीज आर करस्पॉन्डिंग टू ए अँड बी चेन्स ऑफ ह्युमन इन्सुलिन. आणि हे तयार केलेले DNA सिक्वेन्स त्यांनी कुठे इंट्रोड्यूस केलेले आहे? प्लाझमिड्समध्ये. प्लाझमिड्स ऑफ ई कोली काय आहे? बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियाच्या प्लाझमिड्समध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेत. कशासाठी? टू प्रोड्यूस इन्सुलिन चेन. ओके, चेन ए अँड बी वेअर प्रोड्यूस्ड सेपरेटली. म्हणजे हे चेन जे आहेत एकत्रच तयार केलेले नाही. चेन ए सेपरेट तयार केलेला आहे आणि चेन बी सुद्धा सेपरेट तयार केलेला आहे. ओके, एक्स्ट्रॅक्टेड सेपरेट तयार करून ते वेगळे केलेत अँड कंबाईंड बाय क्रिएटिंग डायसल्फाईड बॉन्ड्स टू फॉर्म ह्युमन इन्सुलिन. ओके, हे दोन्ही वेगवेगळे तयार केलेत, सेपरेट करून ते एकत्र केलेत. कशाने एकत्र केलेले आहेत? डायसल्फाईड बॉन्ड, जे आपण पॉलिपेप्टाईड चेनच्या मध्येच बघितलेले आहेत की जे कॉमन अमायनो ॲसिड्स आहेत त्यांच्यामध्ये डायसल्फाईड ब्रिज आहे. ओके,
मग तो डायसल्फाईड बॉन्ड तयार करून त्यांनी ह्युमन इन्सुलिन तयार केलं. तर हे आपण डायग्रॅमॅटिकली पाहू. दिस इज द bacteria of E. coli. Okay, E. coli bacteria. In that plasmid is present. All of you know that plasmid. Okay, this is the E. coli bacteria. In that plasmid is present, and all of you know that plasmid is a vector of a circular DNA. Okay, प्लाझ्मिड हा काय आहे, सर्क्युलर DNA आहे ई कोली बॅक्टेरियामध्ये. आणि हा काय करतो, हा DNA काय करतो आहे की जीन ट्रान्सफर करायचं काम करतो, म्हणून त्याला आपण वेक्टर म्हटलेलं आहे. ओके, अँड दिस इज द बॅक्टेरियल क्रोमोझोम. हा बॅक्टेरियाचा ॲक्च्युअल क्रोमोझोम आहे. ओके, आणि हा प्लाझ्मिड आपण वेगळा केलेला आहे. प्लाझ्मिड्समध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. त्याला नाव दिलेले AMPR आणि TETR असे 2 रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. कशात, प्लाझ्मिड्समध्ये. AMP म्हणजे ॲम्फिसिलिन रिस्ट्रिक्शन एन्झाईम. TETR म्हणजे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स. ओके, हे 2 रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत. आणि ह्या रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सनी आपण तो पोर्शन कट केलेला आहे. ओके, इथं लक्षात येतं, इथं कट करून हा स्टिकी एंड तयार झालेला आहे. कट प्लाझ्मिड रिस्ट्रिक्शन एन्झाईमने आपण कट केलं. ओके, त्याच्यामुळे हा हाफ पोर्शन आपल्याला सेपरेट दिसतो. कट प्लाझ्मिड ते स्टिकी एंड्स आर फॉर्म्स. त्याचप्रमाणे साईड बाय साईड ह्युमन सेल घेतला आहे. ह्युमन सेलमध्ये क्रोमोझोम नंबर 11 घेतलेला आहे. म्हणजे तो त्याच्यावर काय जाईल, इन्सुलिन जीन प्रेझेंट आहे. हा कलरमध्ये दाखवलेला आहे, इन्सुलिन जीन प्रेझेंट आहे. आणि एवढाच पोर्शन आपण कट करून घेतलेला आहे. ओके, तर हे दोन्ही एकत्र करायचे आहेत बाय DNA लायगेज. DNA लायगेजचं फंक्शन काय आहे, टू कनेक्ट द 2 DNA मॉलिक्युल्स. ओके, और 2 ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. म्हणजेच काय, 2 फ्रॅगमेंट्स आहेत. प्लाझ्मिड इज नथिंग बट द DNA फ्रॅगमेंट अँड इट इज ऑल्सो अ DNA फ्रॅगमेंट. बरोबर आहे. मग हे दोन्ही DNA स्मॉल फ्रॅगमेंट्स कनेक्ट करायचं काम, स्टिक करायचं काम कोण करतो, DNA लायगेज. ओके, मग हे दोन्ही एकत्र केल्यानंतर हा असं दिसतो, रिकॉम्बिनंट DNA तयार झालेला आहे. इथं लक्षात, हा जो पेन्सिलीने दाखवलेला आहे इट इज प्लाझ्मिड, आणि हे जो कलर पेनने दाखवलेला आहे इट इज इन्सुलिन जीन. ओके, ह्युमन इन्सुलिन जीन, जे आपल्याला आर्टिफिशियली किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड तयार करायचे. ओके, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिकॉम्बिनंट DNA. ओके, आणि हा प्लाझ्मिड रिकॉम्बिनंट DNA परत ई कोलायमध्ये ट्रान्सफर केलं आहे. ओके, पहिल्यांदा कसा होता, तो कंप्लीट प्लाझ्मिड होता. बरोबर आहे, तो प्युअर होता, इथं कुठेही रिकॉम्बिनंट नाही आहे. मग तो बाहेर घेऊन आपण काय केलं आहे, रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी कट केलेला आहे. मग त्याच्यामुळे ते स्टिकी एंड्स तयार झाले. मग आपल्या ह्युमन इन्सुलिन तयार करायचे आहे. जेवढे जीन्स आहेत क्रोमोझोम नंबर 11मध्ये ते जीन्स आपण घेतले आहेत. ओके, हा प्लाझ्मिड आणि हे ह्युमन इन्सुलिनचे जीन्स आपण एकत्र केलेत. कशाने, DNA लायगेज एन्झाईमने. मग त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला हा पूर्ण रिकॉम्बिनंट DNA. रिकॉम्बिनंट म्हणजे 2 कॉम्बिनेशन झालेला DNA. ओके, प्लाझ्मिडचा आणि ह्युमन इन्सुलिनचा असे 2 एकत्र होऊन हा रिकॉम्बिनंट DNA झालेला आहे. कॉम्बिनंट, रिकॉम्बिनंट. कॉम्बिनंट म्हणजे कॉम्बिनेशन. ओके, री म्हणजे परत तयार झालेला. ओके, हा रिकॉम्बिनंट DNA ई कोलायमध्ये आपण परत इन्सर्ट केला आहे. कशासाठी, मल्टिप्लिकेशन ऑफ DNA रिइंट्रोड्यूस्ड. ओके, हे कशासाठी आपण हे बॅक्टेरियामध्ये इंट्रोड्यूस केले, फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA रिइंट्रोड्यूस्ड. आपल्याला ह्याचे मल्टिप्लिकेशन्स पाहिजे. मग आपण हे कसे केलेले आहेत, हा ई कोलाय बॅक्टेरिया जो आहे तो आपण एका फर्मेंटर मीडियममध्ये त्याची ग्रोथ केलेली आहे. ओके, क्लोन्स ऑफ बॅक्टेरिया इन फर्मेंटर मीडियम. हे जे बॅक्टेरियाज आहेत म्हणजे रिकॉम्बिनंट DNA असलेले जे बॅक्टेरिया आहेत ते आपण फर्मेंटिंग मीडियममध्ये त्यांची ग्रोथ केली आहे. आणि हे ग्रोथ झालेलेच रिकॉम्बिनंट इन्सुलिन आपल्याला तयार झाले.
ओके. मग त्याचे आपण मल्टिपल, इथं एकच आहे बरोबर आहे, त्याचे वाढ होऊन इन्क्रीज होऊन ते मल्टिपल होते, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे एक आपल्याला मल्टिपल इन्सुलिन मिळतात. ओके. मग हे इन्सुलिन आपल्याला तयार झालेलं इथे मिळालेलं आहे. ओके. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, रिकॉम्बिनंट इन्सुलिन. ओके. दिस इज द आर्टिफिशियल रिकॉम्बिनंट इन्सुलिन किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन असं म्हटलं जातं. येथे लक्षात आपण काय केलेलं आहे, ई कोलाई बॅक्टेरियामधील जे प्लाझ्मिड आहे तो सेपरेट केला अगोदर, रिस्ट्रिक्शन एन्झाईमनी तो प्लाझ्मिड आपण कट केला आहे, त्याचा हाफ पोर्शन आपण काढून टाकला आहे. ओके. कशासाठी, आपल्याला आर्टिफिशियल इन्सुलिन तयार करण्यासाठी, हा औषध तयार करण्यासाठी. मग त्यासाठी आपण काय केलं आहे की ह्यूमन इन्सुलिन जीन्स जे क्रोमोझोम नंबर 11वर प्रेझेंट आहेत ते जीन्स आपण घेतलेले आहेत आणि हे प्लाझ्मिड आणि इन्सुलिन जीन्स आपण एकत्र स्टिक केलेले आहेत, पेस्ट केलेले आहेत. कशाने, DNA लायगेज एन्झाईमने. मग त्याच्यामुळे आपल्याला हा पूर्ण रिकॉम्बिनंट DNA मिळाला. ओके. रिकॉम्बिनंट एवढ्यासाठीच की हा प्लाझ्मिडचा DNA आहे आणि हा ह्यूमन इन्सुलिनचे जीन आहेत, दोन्ही एकत्र झालेले असल्यामुळे त्याला आपण रिकॉम्बिनंट DNA म्हणतो. मग हा एकच DNA आपण एकाच बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट केलेला आहे. ओके. मग कशासाठी इन्सर्ट केलं आहे की त्याचे आपल्याला मल्टिप्लिकेशन RDNA मिळायला पाहिजेत. एका ह्याच्याने औषध होत नाही, आपल्याला त्याचे भरपूर प्रमाणात पाहिजेत, मल्टिपल स्ट्रेंथमध्ये पाहिजे बरोबर. मग हे बॅक्टेरिया आपण काय केलेलं आहे की एक फर्मेंटिंग मीडियममध्ये त्याची ग्रोथ केली, आपण वाढ केली. ओके. मग त्यापासून आपल्याला रिकॉम्बिनंट इन्सुलिन हे मिळालेले आहेत, हे जी सिंथेसिस इथं झालेली आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला हा रिकॉम्बिनंट इन्सुलिन जेनेटिकली इंजिनियर्ड पद्धतीने मिळालेले आहे. ओके. आता हे जे जेनेटिकली इंजिनियर्ड रिकॉम्बिनंट इन्सुलिन जो तयार केलेला आहे, हां, तो पहिल्यांदा द फर्स्ट पेशंट ऑफ डायबिटीज टू बी ॲडमिनिस्टर्ड इन्सुलिन वॉज 14-year-old लिओनार्ड थॉम्सन. ओके. एक 14 वर्ष मुलगा, त्याचं नाव लिओनार्ड थॉम्सन आहे, तो डायबिटिक आहे. ओके. तो डायबिटिक आहे म्हणजे त्याला शुगर आहे, असं तो पेशंट आहे. किती वर्षाचा आहे तो, फक्त 14 वर्षाचा आहे. त्याचं नाव काय आहे, लिओनार्ड थॉम्सन. त्याच्यावर पहिल्यांदा हा प्रयोग केलेला आहे. ओके. ॲडमिनिस्टर्ड इन्सुलिन द फर्स्ट पेशंट, हा पहिला पेशंट आहे की त्याच्यात हा इन्सुलिन म्हणजे आर्टिफिशियली तयार केलेला इन्सुलिन आपण प्रयोग करून बघितलेला आहे. ओके. पण हा इन्सुलिन ओरली देता येत नाही. ओरली म्हणजे आपण जसे टॅबलेट्स, कॅप्सूल्स, हे जे गोळ्यांचे औषधे आहेत ते तोंडावाटे घेतो बरोबर आहे. पण असा हा इन्सुलिन की जे जेनेटिकली इंजिनियर्ड आहेत, कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत, ते आपल्याला ओरली घेता येत नाही. का? इन्सुलिन कॅनॉट बी ओरली ॲडमिनिस्टर्ड टू बी डायबेटिक पेशंट बिकॉज इट डिग्रेड्स इन एलिमेंटरी कॅनल. का ओरली घेता येत नाही? कारण ते एलिमेंटरी कॅनलमध्ये डिग्रेड होतात. ओके. म्हणून ते आपण ओरली देत नाही. इन 1983 इन्सुलिन एली लिलीज ह्युम्युलिन. ओके. आपण इथं म्हटलेलं आहे की एली लिली नावाचा अमेरिकन कंपनी 1983 पहिल्यांदा ह्युमन इन्सुलिन तयार केलं आहे, आर्टिफिशियली जेनेटिकली इंजिनियर्ड. ओके. मग त्यालाच त्यांनी काय नाव दिलं होतं, इन्सुलिन न म्हणता त्यांनी काय म्हटलेलं इथं, ह्युम्युलिन. ओके. आर्टिफिशियली जो इन्सुलिन तयार झालं आहे त्याला ह्युम्युलिन असं म्हटलेलं आहे. हा ह्युम्युलिन was first product made genetically engineered bacteria to be approved for use in Britain and the USA. ओके. म्हणजे 1983 एली लिली अमेरिकन कंपनीने जे इन्सुलिन, त्याला त्या ह्युम्युलिन असं म्हणायचे, ते पहिल्यांदा ब्रिटन आणि USA यूज करायला ॲप्रूव्ह केलं आहे, म्हणजे त्यांना वापरण्यासाठी परमिशन दिली. पहिल्यांदा कुठे यूज केली त्यांनी, ब्रिटन आणि USA. ब्रिटन म्हणजे
इंग्लंड आणि अमेरिकेत. ओके, दिस इज आर बायोटेक्नॉलॉजिकल फर्स्ट प्रॉडक्ट इन्सुलिन.